जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्ष टाकीवरती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे आसन व्यवस्था. काय मित्रांनो? आसन व्यवस्था. आसन व्यवस्था म्हणजे काय मित्रांनो? बैठक व्यवस्था असं देखील आपण म्हणतो. यामध्ये आपण प्रकार बघणार आहोत. प्रकार एक आहे सीता एका रांगेत समोरून 7वी व मागून 8वी आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? तर मित्रांनो, रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला सांगायची आहे. यासाठी सोपी ट्रिक आहे आणि अवघडी सुद्धा ट्रिक आहे. आपण पहिला सोप्या सोप्या ट्रिकनी बघूया आणि अवघड ट्रिकनी सुद्धा बघूया. लक्ष द्या. तर मित्रांनो, काय म्हटलंय? सीता एका रांगेत समोरून. तर मित्रांनो, समोरूनची लाईन काढायची आपल्याला. एक लाईन आहे, इथून आपण जाणार आहोत. ही आहे समोरची बाजू, ही आहे समोरून, आणि ही आहे मित्रांनो मागून. समजलं? आता इथे बघा, सीता समोरून 7वी. हा 1 2 3 4 5 6 आणि ही इथं आपली आहे सीता. इथे कुठे आहे मित्रांनो? इथे सीता आहे. इथे किती नंबर वरती? 7 नंबर वरती मित्रांनो. कुठून? समोरून. मागून मित्रांनो, मागून कितव्या क्रमांकावर आहे? तर मागून 8व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8. काय मित्रांनो? 8व्या. एक मिनिट, इथे घ्या 8. 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8व्या. इथे 8व्या क्रमांकावर आहे. आता याला आपण अजून सोपं करण्यासाठी मित्रांनो, असे पॉईंट देण्यापेक्षा तुम्ही नंबर सुद्धा देऊ शकता. इकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 आणि ही 6 आणि 7वी सीता. कुठून? समोरून. मागून सुद्धा तुम्ही नंबर देऊ शकता. 1 2 3 4 5 6 7 आणि इथून मागून 8वी. समजलं का मित्रांनो? म्हणजे आता इथून बघा, आता याप्रमाणे जर आपण गिनती केली, काय मित्रांनो, याप्रमाणे जर गिनती केली तर सीताची गिनती मागून 8वी म्हणजे डबलला गिनती झालेली आहे. म्हणजे डबलला सीताला एकाच ठिकाणी 2 वेळा मोजले गेलेलं आहे. त्यामुळे काय करायचं आपल्याला मित्रांनो, याची गिनती एकदा जर केली तर बघा, 1 2 3 4 5 6 7 झाले मित्रांनो. 8 9 10 11 12 13 आणि ही 14. म्हणजे एकूण किती विद्यार्थी आहे मित्रांनो? एकूण 14 विद्यार्थी आहेत रांगेमध्ये. आता यामध्ये सुद्धा सोपी ट्रिक इकडे लक्ष द्या. एकदम सोपी ट्रिक आहे. 7 समोरून 7वी आणि मागून 8वी. 7 अधिक 8 किती झाले मित्रांनो? 15. सीता एकाच स्थानावरती आहे आणि ती मागूनही गणली जाते आणि समोरूनही गणली जाते. त्यामुळे एक स्थान त्यातून वजा करावं लागेल आपल्याला. त्यातून 15 मधून 1 जर वजा केलं तर आपलं उत्तर मिळतं 14. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे सुद्धा करू शकता. ही जर पद्धत, एखादं गणित जर तुम्हाला समजत नसेल, तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्याला जमणार नाही किंवा या शॉर्ट ट्रिकने आपण चुकवू शकतो, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा हे गणित काढू शकता. आणि तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला या गणिताचा सराव झालेला असेल, तुम्हाला या गणितावरती विश्वास असेल की बाबा माझं उत्तर बरोबरच आहे, सोप्या सोप्या टेक्निक मी काढू शकतो, तर तुम्ही ही ट्रिक सुद्धा इथे वापरू शकता. काय करावं लागेल? फक्त तुम्हाला सीता जी त्या ठिकाणावर जी आहे ते ठिकाण केव्हाही मित्रांनो समोरून आणि मागून 2 वेळा गणलं जातं. त्यामुळे एक ठिकाण त्यातून वजा करायचं आहे. एक विद्यार्थी वजा केला तर आपलं उत्तर आपल्याला 14 मिळतं. तर एका मित्रांनो, एकूण विद्यार्थी संख्या आहे 14. हे आपलं आहे बरोबर उत्तर. मित्रांनो, आता आपण प्रकार 2 मध्ये बघणार आहोत. सीता समोरून 5व्या क्रमांकावर. कितव्या मित्रांनो? सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, यश, राम बसलेले असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत मित्रांनो? समजलं? आता याची सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. इथे लक्ष द्या मित्रांनो. ही समोरील बाजू, समोरून. समजलं? आता इथे लक्ष द्या. 1 2 3 4 आणि हे 5. कितव्या क्रमांक मित्रांनो? सीता ही समोरून 5व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 5व्या. इथे सीता आहे मित्रांनो. 5व्या क्रमांकावर सीता आहे. गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या मित्रांनो? 3ऱ्या क्रमांकावर आहे. मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. 1 2 3. याला आपण क्रमांक देऊया 1 2 आणि 3. कोण आहे मित्रांनो? गीता 3ऱ्या क्रमांकावर मागून.
इथे गीता झाली. आता पुढे बघा मित्रांनो, जर सीता व गीता दरम्यान मनोज, यश व राम बसलेले असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? मित्रांनो, मनोज, यश आणि राम यांना मित्रांनो क्रमांक दिलेला आहे का? तर अजिबात नाही. तर यांना फक्त स्थान दिलेलं आहे. काय म्हटले? सीता व गीता दरम्यान बसलेले आहेत. विषय संपला. इथे आपलं उत्तर मिळालं मित्रांनो. आता बघा, इथे आहे मनोज, इथे आहे यश आणि इथे आहे राम. उत्तर संपलेलं आहे मित्रांनो. आता लक्ष द्या. 5, 3 म्हणजे समोरून सीता 5वी, 5 मनोज, यश आणि राम हे तिघे मिळून 3 अधिक मागटून गीता तिसरे 1, 2 आणि 3. 5 आणि 3 8 आणि 3 11. इतकं सोपं उत्तर आहे मित्रांनो याचं. 11. आता याची सोपी पद्धत बघा मित्रांनो. या प्रश्नामध्ये उत्तर आहे मित्रांनो. समोरून 5वी म्हटले आणि गीता मागून तिसरी म्हटले. समोरून 5वी मागून तिसरी म्हणजे यांच्यामध्ये कोण ना कोण आहे. कोण आहे यांच्यामध्ये? मनोज, यश आणि राम. 5 आणि हे मागून कोण म्हणजे गीता मागून तिसऱ्या. इथे लक्ष द्या. 5 समोरून सीता, मागून गीता 3 आणि किती जण आहेत मित्रांनो? एकूण 3 व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये बसले हे 3 व्यक्ती. टोटल उत्तर आपलं 11. अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता आणि ही सोपी पद्धत. या असे समजण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने शिकवलेलं आहे मित्रांनो. या प्रश्नामध्ये मित्रांनो उत्तर आहे. तुम्ही जर अशा गणितांचा वारंवार सराव जर केला, वारंवार सराव केल्यामुळे काय होतं मित्रांनो, तुम्हाला लगेच असं गणित वाचलं ना, तुम्हाला डोक्यामध्ये क्लिक होतं की या प्रश्नामध्ये काय विचारले आणि आपल्याला सांगायचं काय, याचं उत्तर काय असू शकतं. यामुळे मित्रांनो अशा गणिताचा वारंवार सराव करा. तर मित्रांनो आता आपण प्रकार 3 बघणार आहोत. प्रकार 3 मध्ये बघा, एका रांगेमध्ये सोनाली समोरून 5वी. काय मित्रांनो, पहिला आपल्याला सोनाली समोरून 5वी हे काढायचं आहे. लक्ष द्या. समोरून 5वी आहे मित्रांनो. याला क्रमांक देऊन घेऊया. 1, 2, 3, 4 आणि 5. इथे कोण बसले मित्रांनो? तर इथे आहे सोनाली. सोनाली आहे ही समोरील बाजू. समोरून 5वी सोनाली आहे. आता बघा, तिच्या मागे दिनेश बसला आहे मित्रांनो. तिच्या मागे, आता समोर नाही, तिच्या मागे कोण आहे? ते दिनेश. इथे कोण आहे मित्रांनो? इथे आहे दिनेश. दिनेश बसला आहे. दिनेश किती आला मित्रांनो? 6वा आला. बरोबर. तर मित्रांनो दिनेश पासून मागे गीता, दिनेश पासून म्हटले मित्रांनो, दिनेश पासून म्हणजे दिनेशला धरून, दिनेश पासून गीता मागे 4थ्या क्रमांकावर असून. कोण मित्रांनो? दिनेश पासून मागे गीता 4थ्या क्रमांकावर असून म्हणजे दिनेशला धरून मित्रांनो 4था क्रमांक. 2, 3 आणि 4. इथे कोण बसले मित्रांनो? गीता. आता तुम्ही लक्ष द्या. दिनेश पैसा कोडा इथे आपण इथे दुसरा क्रमांक देऊया. दिनेश पासून मागे 4थ्या क्रमांकावर म्हटलं मित्रांनो, पहिला, दुसरा, तिसरा आणि हा 4था क्रमांक. कोणाचा? दिनेश मागून, दिनेश पासून 4था क्रमांक. गीता पासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर बसले मित्रांनो. इथे काय म्हटले? पासून म्हटले मित्रांनो. पासून. पासून म्हणजे गीता, गीता या गणेश पासून बसण्याच्या क्रमांकावरती पहिल्या क्रमांकावर असेल मित्रांनो. म्हणजे हिचा पहिला जर असेल तर इथे दुसरा आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे आपला कोण? गणेश. गणेश इथे आहे. आता तुम्हाला पहिला एकदा सविस्तर सांगतो. एका रांगेमध्ये सोनाली समोरून 5वी आहे. समोरून 5वी म्हणताना इथून बघा, पहिली, दुसरी, तिसरी, 4थी आणि 5वी आहे. तिच्या मागे काय म्हणतात? तिच्या मागे दिनेश बसला आहे. तिच्या मागे दिनेश आहे मित्रांनो. तिच्या मागे दिनेश, इथे दिनेश आहे. बरोबर. दिनेश पासून मागे गीता 4थ्या क्रमांकावर मित्रांनो. 4थ्या. दिनेश पासून म्हटलं मित्रांनो, लक्ष द्या. पासून म्हणजे पासून जे दिनेश पहिला असेल, दुसरा, तिसरा आणि 4था कोण आहे? 4थी आहे गीता. दिनेश पासून 4थ्या क्रमांकावर. गीता पासून काय म्हटलं मित्रांनो? गीता पासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. तुम्ही पासूनचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. पासून म्हणजे गीताला धरून, गीता पासून 3ऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. म्हणजे गीता ही पहिली असेल, दुसरा आणि ही 3रा आहे आपला गणेश. तर मित्रांनो आता हे यांची बैठक व्यवस्था झालेली आहे. आसनी व्यवस्था झाली आहे. एका रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? ही रांग पूर्ण भरलेली आहे विद्यार्थ्यांनी. आपल्याला कोणत्या ठिकाणी कोण बसले हे समजले. आता आपल्याला काय करायचं आहे? याची बेरीज करायची. 1, 2, 3, 4, 5.
दिनेश 6वा, 7, 8, 9, 10 आणि 11. तर मित्रांनो या रांगेमध्ये एकूण 11 विद्यार्थी आहेत मित्रांनो. किती? 11 विद्यार्थी आहेत. एका रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? तर मित्रांनो याचं उत्तर आहे 11 विद्यार्थी आहेत. तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि सोप्या ट्रिकसाठी आपले लक्ष खाकी वर्दी YouTube चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो आता आपण प्रकार 4 बघणार आहोत. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 30वा व क्रमांक आहे तर मागून क्रमांक कितवा? तर मित्रांनो या अशा प्रकारच्या गणितामध्ये हे तुम्ही लक्षात ठेवा. मागून क्रमांक काढायचा असेल तर मित्रांनो मागून क्रमांक काढायचा असेल तर काय करायचं आहे? वजाबाकीमध्ये एक मिसळायचा मित्रांनो. किती? एक मिसळायचं. तर तुम्ही म्हणताल कशाची वजाबाकी? तर मित्रांनो एकूण विद्यार्थी आहेत 50 वजा कितवा समोरून 30वा क्रमांक आहे 30. यांची वजाबाकी किती आली मित्रांनो? 20. त्या वजाबाकीमध्ये एक मिसळायचा मित्रांनो. तर सीताचा कोणाचा मित्रांनो? विद्यार्थ्याचा सीताचा मागून 21वा क्रमांक असेल. समोरून किती आहे? 30वा. तर मागून मित्रांनो 21वा क्रमांक असेल. तर मित्रांनो याची सोपी ट्रिक आहे. मागून क्रमांक काढायचा असेल तर वजाबाकीमध्ये एक मिसळायचा. विषय संपला. आपलं उत्तर आपल्याला मिळालं. या गणितामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. तर मित्रांनो आता आपण प्रकार 5वा बघणार आहोत. एका रांगेत मोना समोरून 10वी आहे मित्रांनो. समोरून 10वी आहे म्हणजे एकदा आपल्याला रेष मारून घ्यावं लागेल. इथे समोरून इथे 10वा क्रमांक आहे तिचा. कोणाचा? मोना इथे आहे. ही समोरील बाजू आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं? समोरून 10वी आहे व मागून 8वी आहे मित्रांनो. मागून 8वी आहे म्हणजे इथे रेष मारली. मागून क्रमांक दिला 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथून मागून किती आहे मित्रांनो? 8वी. ही मागून आहे आणि ही समोरून आहे. 8 आणि 10 जायचं बघा. 10 अधिक 8 18. एकूण 18 झाले. परंतु मागून आणि समोरून कोण आहे? मोनाच आहे. म्हणजे मोना ही 2 वेळा गणली गेली. मागून 8वी समोरून 10वी. याचा अर्थ काय मित्रांनो? एक स्थान आपण याच्या सुरुवातीला गणितामध्ये बघितलं होतो. एक स्थान आपल्याला एक ठिकाण आपल्याला वजा करायचं आहे. म्हणजे 18 वजा 1. एकूण रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे मित्रांनो? 17. आता आपल्याला एकूण 17 मुले मिळाली. किती? 17 मुले मिळाली. तर सीता रांगेच्या मध्यभागी असल्यास तिचा रांगेतील क्रमांक कितवा? आता काय मित्रांनो 17 मुले आपल्याकडे आहेत. एकूण आता काय काढायचं आपल्याला? सीताची मध्यभागाचं क्रमांक काढायचा आहे. इथे बघा एकूण 17 मुलं आहेत. सुरुवातीपासून 8 घेतले इथपर्यंत म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इथे आपल्याला कोणाला ठेवायचं आहे? सीताला. इथे आहे सीता आपली. इथून मागून 8 1 2 3 4 5 6 7 आणि म्हणजे इकडे 8 विद्यार्थी बसले, इकडे 8 विद्यार्थी बसले आणि मध्ये कोण आहे? सीता आहे 9व्या क्रमांकावरती. एकूण विद्यार्थी संख्या किती आहे मित्रांनो? 17. समोरून 8 विद्यार्थी, मागून 8 विद्यार्थी आणि सीता आहे 9व्या क्रमांकावर. म्हणजे सीताचा क्रमांक किती आहे मित्रांनो? 9वा क्रमांक आहे. याचे तुम्हाला अजून सुद्धा समजलं नसेल तरी लक्ष द्या. समोरून 10वी कोण आहे? मोना आहे आणि मागून 8वी आहे. 10 आणि 8 18. इथे तुम्ही बघू शकता समोरून 10वी मागून 8वी. 10 आणि 8 18. परंतु मोना ही समोर आणि मागून सुद्धा गणली गेली म्हणून आपल्याला एक वजा केलं. एक वजा केल्यानंतर आलं 17. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या किती मित्रांनो? एकूण विद्यार्थी किती? 17. तर त्या 17 मध्ये सीता ही मध्यभागी असल्यास काय मित्रांनो? सीता ही मध्यभागी असल्यास तिचा क्रमांक कितवा? या बाजूला 8 बसले विद्यार्थी म्हणजे समोरून 8 मागून 8 आले आणि सीता आपली मध्ये 8 आणि 8 16 आणि 1 17. म्हणजे आपली सीता कितव्या क्रमांकावर आहे? 9व्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि गणिताच्या सोप्या ट्रिकसाठी आपले लक्ष खाकी वर्दी हे YouTube चॅनल नक्की जॉईन करा. जय हिंद.